त्यांना त्याच्या कृपेच्या द्वारे त्याने एकत्रित केलं आणि आजच्या या विशेष दिनी आम्ही या ठिकाणी एकत्रित येऊ शकलो। आजचा दिवस हा विशेष दिवस आहे आणि आपल्या प्रत्येकांना फादर्स डेच्या विशेष स्वरूपाने तुम्हाला मी शुभेच्छा देतो की फादर्स डे आपल्या प्रत्येकांना या फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा। परमेश्वर आपल्या प्रत्येकांना आशीर्वादित करो आणि आजच्या या विशेष दिनी परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना विशेष स्वरूपाचं वचन परमेश्वर देऊ इच्छित आहे आणि मी विश्वास करतो की आज हे वचन ऐकल्यानंतर नक्की या वचनातून परमेश्वर आम्हाला त्या पित्याचं हृदय समजायला, त्या पित्याचं अंतःकरण समजायला आणि त्या पित्याच्या विचाराला समजायला नक्की परमेश्वर या वचनातून आम्हाला सहायता करेल। आजचा जो विषय आहे तो विषय आहे फादर्स डे नुसार पित्याचं हृदय। या विषयाला आम्ही समजून घेणार आहोत, पित्याचं हृदय। हालेलुया। परमेश्वर एक पित्याचं हृदय असलेला परमेश्वर आहे की जो कधीही न संपणाऱ्या गोष्टी आमच्यासाठी तो करतो, अंत नसलेल्या गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये तो करत असतो। जो पिता आहे तो विश्वासू पिता आहे की ज्या पित्यावरती आम्ही विश्वासाने प्रत्येक गोष्ट आम्ही त्याच्याकडे मागतो। आमच्यासाठी प्रत्येक एक चांगल्या गोष्टी तो आमच्या जीवनासाठी करतो। की जो पिता मुक्तता देणारा तो पिता आहे, जो पिता त्यागयुक्त प्रेम करणारा आणि त्यागयुक्त हृदय असलेला तो परमेश्वर की ज्याचं प्रेम आमच्यावरती कायम आहे, की ज्या परमेश्वराने आमच्या प्रत्येकांसाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा त्याग त्याने केला आणि आम्हाला प्रत्येकांना त्याने पापातून मोकळीकता दिली। सुप्रियांनो, पित्याचं हृदय, परमेश्वर पित्याचं हृदय आम्ही पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या प्रत्येकांसाठी या जगामध्ये परमेश्वराने वडील दिलेत आणि ज्यावेळेस आम्ही आपल्या वडिलांकडे पाहतो वडील अनेक वेळेस आपल्यासाठी त्यांनी अनेक कष्ट केलेले आहेत आणि हे कष्ट त्यांच्या अनेक त्यागांमागचं अनेक कष्ट, अनेक प्रकारचे श्रम त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेले असतात। या पित्याला ज्यावेळेस, या वडिलांना आम्ही ज्यावेळेस पाहतो प्रियांनो, वडील अनेक वेळेस बोलत नाही, वडील अनेक वेळेस प्रत्येक शब्द किंवा त्यांच्या योजना ते आम्हाला सांगत नाही। वडील की त्यांचं प्रेम ते कदापि दाखवत नाही। वडील त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण या गोष्टी ते कधीही बोलून दाखवत नाही। कधी कधी आई बोलून दाखवेल, परंतु वडील कधीच बोलत नाही। वडील की यांच्या प्रेमाबद्दल आम्ही किती बोलावं हे फार कमी आहे। ज्यावेळेस मी वडील झालो त्याच वेळेस मला ह्या गोष्टी कळाल्या की वडिलांचं प्रेम काय असतं, वडिलांचं त्याग काय असतो आणि वडील त्यांच्या लेकरांसाठी कोणत्या कोणत्या गोष्टींना, कोणत्या कोणत्या कष्टांना, कोणत्या कोणत्या समस्यांना ते सामोरे जातात हे मी वडील झाल्यानंतरच मला कळालं। तोपर्यंत मला समजत नव्हतं वडिलांचं प्रेम, परंतु एक बाप झाल्यानंतरच बाप कळायला लागतो। मी प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वराने मला एक चांगले वडील दिले, प्रेम करणारे। त्यांचे अनेक कष्ट, या ठिकाणी 2 आंटी आहेत, त्यांना माहिती आहेत माझ्या वडिलांबद्दल आणि लहानपणापासून ते मला पाहतायत, आमच्या परिवाराला पाहतायत। आई वडिलांचे कष्ट आणि त्यांनी दिलेलं मार्गदर्शन, त्यांनी दिलेलं प्रेम या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत, बरोबर आंटी? बालपणापासून या गोष्टी त्यांनी अनेक कष्टातून आम्हाला चालवलं, अनेक कष्ट त्यांनी आमच्यासाठी केले, परंतु कधीही त्यांनी
या गोष्टी बोलून दाखवल्या नाहीत. आणि ज्यावेळेस मी स्वतः एक वडील झालो त्यावेळेस मला या गोष्टी समजल्या की एक वडिलांचं प्रेम आणि एक वडिलांची आपुलकी काय असते. त्याच वेळेस आम्ही पित्याच्या हृदयाकडे, परमेश्वर पित्याकडे, त्या वडिलांकडे, आम्ही स्वर्गीय पित्याकडे आम्ही पाहतो. त्यावेळेस आम्हाला कळतं की तो परमेश्वर कसा आहे. हालेलुया. त्याचं हृदय समजून घ्यायला आम्हाला आपल्या खऱ्या जे जगिक वडील आहेत त्या वडिलांना समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यांचे कष्ट, त्यांनी केलेला त्याग, त्यांनी दिलेलं प्रेम, आमच्या आवश्यक असलेल्या गरजा, या गोष्टींचा त्यांनी केलेला पुरवठा, या गोष्टी आम्हाला समजायला प्रियांनो आमचे वडील, आमचे पिता, आमचं पप्पा आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. त्याच वेळेस आम्ही स्वर्गीय पित्याला आम्ही समजू शकतो. हालेलुया. सो आपल्या वडिलांसाठी, आपल्या पप्पांसाठी, आपल्या बापासाठी आम्ही जरा जोरदार टाळ्या वाजवूयात की त्यांचे फार मोठे कष्ट प्रत्येकाच्या जीवनासाठी आहे. आणि त्यांनी प्रत्येकांना अनेक वेळेस प्रियांनो आपण वडिलांकडे एखादी गोष्ट मागितली असेल, लगेच कदाचित ती मिळाली नसेल. जे माझ्या वयाचे या ठिकाणी आहेत त्यांना ही गोष्ट चांगली माहिती आहे. परंतु आत्ताच्या आई वडिलांसंबंधी आम्ही पाहतो की एकदा मागितलं तर लगेच मिळतं. राईट. सो एखाद्या गोष्टींचं महत्व कळण्यासाठी ही त्यांची एक ट्रिक सुद्धा त्यांना म्हणता येईल की त्या गोष्टीचं मौल्य आपल्याला कळावं, त्या गोष्टीचं महत्व आम्हाला कळावं, यासाठी कदाचित ती गोष्ट ते लवकर सुद्धा आम्हाला दिली नसेल. अनेक जणांना आपल्या आता सध्या हयात नसलेल्या वडिलांची आठवण येते आणि ती यायलाही पाहिजे. कारण वडिलांनी केलेलं प्रेम, वडिलांनी दिलेलं प्रत्येक गोष्ट, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या योजना, त्यांनी ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत त्या फार मौल्यवान आहेत. आणि ज्यांना वडील आहेत, खरंच तुमच्यावरती परमेश्वराची फार मोठी कृपा आहे. त्यांचा आदर सन्मान, त्यांच्यावरती कायम प्रेम करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस ते आपल्या बरोबर आहेत त्याच वेळेस आम्ही त्यांच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो, त्यांच्या आपुलकीचा अनुभव घेऊ शकतो. ज्यावेळेस ते या जगामध्ये नाहीत त्यावेळामध्ये आम्ही किती जरी आठवण केली तरी त्या गोष्टीचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये मुळीच करू शकत नाही. आणि म्हणून आज एका पित्याचं हृदयाच्या तत्वाला, पित्याच्या हृदयाला आम्ही समजून घेणार आहोत की स्वर्गीय पिता, की जो स्वर्गीय पिता आहे याच्या संबंधी. ओके, जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. एक वचन आम्ही वाचूयात. लुका शुभवर्तमान याचा अध्याय 11 आणि वचन 11 ते 13. लुका चॅप्टर 11 वर्स 11 and 13, 11 to 13. लूक 11 वचन 11 ते 13. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. हालेलुया. सर्वजण हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की एका पित्याचं हृदयासंबंधी, जे पित्याचं हृदय आहे, एका वडिलाचं हृदय आहे, एक स्वर्गीय पिताचं हृदय आहे, याचा संबंधी या ठिकाणामध्ये आम्ही या वचनात आम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणामध्ये आम्ही वचनात ही गोष्ट आम्हाला लक्षात येते की तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल. आहे का असा कोणी पिता, असा कोणी बाप आहे का? मुळीच नाहीये. आपल्या लेकराने जर मासा मागितला तर तो त्याला कधीही साप देणार नाही. एखाद्या वडिलांकडे आपल्या मुलाने, आपल्या बाळाने, आपल्या लेकराने जर एखादी मागणी केली तर त्याच्या विपरीत गोष्ट कदापिही एक बाप देत नाही. बापाला माहिती की माझ्या लेकरासाठी चांगलं काय आहे, ती चांगली गोष्ट एक पिता, एक वडील आपल्या लेकरांना चांगली गोष्ट देतो, चांगल्यातली चांगली गोष्ट देतो. हालेलुया.
या गोष्टीचा अनुभव कदाचित आपल्याही जीवनामध्ये आला असेल की तुम्ही वडिलांबरोबर एखाद्या कपड्याच्या दुकानात तुम्ही गेलात, आठवत असेल, आणि त्या कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो आवडणारा ड्रेस आहे तो तुम्ही मागता. तो मागितल्यानंतर पहिलं उत्तर कदाचित वेगळं येत असेल, परंतु तोच ड्रेस घेण्याबद्दल आणि त्यापेक्षा उत्तम घेण्याबद्दल वडील आग्रही असतात की ही वस्तू चांगली नाहीये, याच्यापेक्षा ही चांगली आहे. उत्तमातली उत्तम देण्याबद्दल आणि घेऊन देण्याबद्दल वडिलांचा आग्रह असतो. का? कारण चांगली गोष्ट आपल्या लेकरांना मिळावी ही वडिलांची पित्याची इच्छा असते. ती कदाचित महागडी असेल, परंतु ती वस्तू, ती गोष्ट लेकरांना मिळावी ही पित्याची, वडिलांची इच्छा असते. सो कदापिही कुठलीही वाईट गोष्ट, वाईट वस्तू आपला पिता आपल्या लेकरांना मुळीच देत नाही. या संबंधी आम्हाला एक जगिक पिता समजतो. त्या प्रकारे पियानो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल. तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्याव्याचे कळते. जगिक बापाला माहिती आहे की आपल्या लेकरांसाठी चांगल्या वस्तू, चांगली गोष्ट, चांगली मागणी जी आपल्या लेकरांनी केलेली आहे तीच चांगली मागणी आपल्या लेकरांना द्यावी. एक जगिक बाप असताना एका जगिक बापाला ही गोष्ट कळते, तर तो स्वर्गीय पिता आहे की जो स्वर्गीय पिता आम्ही त्याच्याकडे जी गोष्ट मागतो तो आम्हाला किती विशेष करून पवित्र आत्मा तो आम्हाला देईल. हालेलुया. जर जगिक पित्याला आम्ही एखादी वस्तू, एखादी गोष्ट जर आम्ही मागितली तर ते वडील आम्हाला देतात, तर तो स्वर्गीय पिता आहे की तो आमच्यासाठी विशेष देणगी, विशेष पवित्र आत्म्याची देणगी तो आम्हाला देणार नाही का? नक्की ते. त्याला माहिती की आमची गरज काय आहे. हालेलुया. सो त्या पित्याचं हृदय, त्याच्या तत्वातून, त्याच्या वचनातून ही गोष्ट आम्हाला कळते की प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट स्पष्ट केली. आणखी एक वचन आम्ही वाचूया, गलती 6 आणि वचन 9 मध्ये. गलोसियन चॅप्टर 6 वर्स 9. गलती 6 वचन 9. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. वडिलांकडे मी पाहतो, किती जरी त्यांना त्रास असेल तरी त्या त्रासाला सहन करून ते त्यांचं काम करत राहतात. सांगतात का? नाही सांगत. सो एक जगिक वडील असताना ते चांगलं काम करण्याचं ते कंटाळा करत नाही. तर तो स्वर्गीय पिता आहे, तो आमच्यासाठी चांगल्या गोष्टी, चांगल्या देणग्या तो आम्हाला देणार नाही का? चांगल्या गोष्टी तो आमच्यासाठी नक्की करेल. हालेलुया. आणखी एक वचन, गलती 4 वचन 6 आणि 7. गलोसियन चॅप्टर 4 वर्स 6 to 7. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि तू पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारिसही आहेस. हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकांना पवित्र आत्मा त्याने यासाठी पाठविलेला आहे की तो पवित्र आत्मा त्याने आमच्या प्रत्येकांच्या ठाई यासाठी दिला की आम्ही प्रत्येक जण त्या पवित्र आत्म्याच्या योगे स्वर्गीय पित्याला आम्ही अब्बा बाप म्हणून आम्ही हाक मारू शकतो. तो पवित्र आत्मा त्याने आमच्या प्रत्येकांच्या अंतःकरणामध्ये त्याने पाठविलेला आहे. तो पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो पवित्र आत्मा कशासाठी? की आम्ही एकटे असू नये. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही एकटे आहोत, परंतु आमच्या बरोबर त्याने पवित्र आत्मा, तो कैवारी आत्मा यासाठी दिला की त्या पवित्र आत्म्याने आमचा प्रत्येकांचा कैवार घ्यावा, त्याने आम्हाला शिकवावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. ज्या प्रकारे पिता मार्गदर्शन करतो, ज्या प्रकारे पवित्र आत्मा आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करेल, ज्या प्रकारे पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे, तो प्रियानो आम्हाला आठवण करून देतो की आमचा स्वर्गीय पिता आमच्या बरोबर आहे. आम्ही एकटे नाहीये. हालेलुया. सो पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकांच्या बरोबर आम्हाला पुत्र म्हणून प्रियानो संबोधण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. आणखी 1 थेसलोनिकी 2 अध्याय वचन 11 आणि 12. 1 थेसलोनिकी चॅप्टर 2 वर्स 11 and 12. 1 थेसलोनिकी अध्याय 2 वचन 11 आणि 12. तुम्हास ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करीतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की
जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. ओके, या ठिकाणामध्ये पियानो वचनाची स्पष्टता मला पाहायला मिळते की बाप आपल्या मुलांना करीतो तसे तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की. सुप्रियांनो, तो परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना बोध करतो वचनाच्या द्वारे. बोध कशासाठी? बोध कशासाठी? हालेलुया. आंटीनी सांगितलं सुधारणूक होण्यासाठी. अनेक वेळेस लेकरं चुकतात आणि लेकरं चुकल्यानंतर बाप काय करतात? बोध करतात, मारतात सुद्धा. आणि जर बोध केला नाही, जर त्यांना मार दिला नाही, त्यांना जर शिक्षा केली नाही, तर काय होतं? पुढे चालून ते अट्टल गुन्हेगार ठरतात. जर तुम्ही जे अट्टल गुन्हेगार असतात, जर त्यांच्याबद्दल जर तुम्ही माहिती जर वाचली, त्यांची बायोग्राफी जर तुम्ही वाचली, तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ते बालपणामध्ये होते त्या वेळामध्ये त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आईंनी त्यांना शिक्षा केली नव्हती. शिक्षा केली नव्हती. आणि त्या कारणाने ज्यावेळेस पहिली चूक होते, पहिला गुन्हा घडतो, त्या वेळामध्ये जर बोध केला गेला नाही, जर त्यांना शिक्षा केली गेली नाही, तर त्या कारणाने ते परत परत त्याच गोष्टी आणि त्यानंतर मोठ्या गोष्टी करायला ते लागतात. म्हणून पहिल्याच वेळेस प्रत्येक वडिलांनी, प्रत्येक आईने आपल्या लेकरांना बोध करावा, त्यांना शिक्षा सुद्धा करावी. या ठिकाणामध्ये वचनातून परमेश्वर आम्हाला बोध करतो. आणि जर या वचनाकडे दुर्लक्ष केला गेलं तर पियानो तो जो व्यक्ती ज्याला तारण मिळालं, तो तारणापासून कधी भटकून जाईल त्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून वचनाचा बोध प्रत्येकाने घेतला पाहिजे. त्याच्या वचनाचा बोध प्रत्येक लेकरांसाठी आहे. जरा जोरदार टाळ्या परमेश्वराच्या गौरवासाठी. यहोशुआ 24 आणि वचन 15 मध्ये, जोशुआ चॅप्टर 24 वर्स 15, यहोशुआ याचा अध्याय 24 आणि वचन 15. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. हालेलुया. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. सो जर परमेश्वराच्या सेवेव्यतिरिक्त इतर गोष्टी जर एक वडील करत असतील तर ते लेकरं सुद्धा इतर गोष्टीकडेच वळतील. म्हणून वडिलांना हा बोध आहे की मी व माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. हालेलुया. परमेश्वराची सेवा म्हणजे काय? परमेश्वराची सेवा काय आहे? यस, तुम्ही आपले शरीरे देवाला जिवंत, ग्रहणीय व पवित्र असे तुम्ही समर्पित करणं ही आपली आध्यात्मिक सेवा आहे. आणि ही परमेश्वराची सेवा आहे. आपलं शरीर, आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करणं, जिवंत, पवित्र व ग्रहणीय, तीच आमची आध्यात्मिक सेवा आहे. पवित्र शास्त्र घ्यायचंय, लोकांना वचन सांगायचंय, लोकांसाठी प्रार्थना करायची, त्यालाच सेवा म्हणलेलं नाही. हालेलुया. सेवेचा अर्थ हा आहे की आम्ही आमचं शरीर देवाला पवित्र, ग्रहणीय आणि देवाला समर्पित करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस प्रियांनो आम्ही परमेश्वराला आमचं शरीर, आमचं जीवन समर्पित करतो, ते आमची वैयक्तिक आध्यात्मिक आमची सेवा ठरते आणि ही परमेश्वराला आवश्यक आहे. आणि परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या गोष्टीची अपेक्षा आमच्याकडनं तो करतो की आम्ही प्रत्येकांनी परमेश्वराची सेवा करावी. कारण या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की यहोशुआ काय म्हणत आहे? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. आम्हाला परमेश्वराशिवाय, परमेश्वरा व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची सेवा आम्हाला करायची नाहीये. हालेलुया. जास्त सांगण्याची गरज नाहीये. थोडक्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षात येतात. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. एक वचन आम्ही वाचूया. लूका सुवर्तमान याचा अध्याय 15 आणि वचन 11 ते 32 हा अध्याय आपल्याला प्रत्येकांना माहिती आहे. हा संपूर्ण भाग आम्ही पाहणार नाही, परंतु एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते
ती आहे एका हरवलेल्या किंवा उधळ्या पुत्रा संबंधीचं प्रियानो या ठिकाणी दिलेला एक दाखला आहे. हा जो हरवलेला मुलगा आहे, हा हरवलेला मुलगा किंवा हा जो उधळ्या पुत्र आहे, हा उधळ्या पुत्र आपली सर्व संपत्ती मिळवून आपल्या बापाबरोबर वाद करतो आणि आपली संपूर्ण संपत्ती घेऊन, आपला वाटा घेऊन तो विदेशात निघून जातो आणि आपली संपूर्ण संपत्ती तो उडवून टाकतो आणि त्यानंतरहून पियानो त्याला पश्चाताप होतो. परंतु जो पिता आपल्या मुलाला जो वाटा तो देतो, त्या वाट्याला दिल्यानंतर सुद्धा त्याची इच्छा आहे, त्याची अपेक्षा आहे की माझा जो मुलगा मला सोडून गेलेला आहे तो कधीतरी माझ्याकडे परत त्याने यावं. सो त्या प्रकारचं हृदय असलेला तो पिता आहे की जो पिता आज सुद्धा त्याच्या लेकरांकडनं तो अपेक्षा करतो की माझे मुलं माझ्यापासून जरी दूर गेले, जरी ते पापामध्ये आहे, जरी ते वाईटामध्ये आहेत, तरी सुद्धा माझे लेकर माझ्याकडे परत येतील. हालेलुया. सो पित्याचं हृदय आम्ही समजणं फार गरजेचं आहे. त्या पित्याचं हृदय की जो पिता आमच्यावरती फार प्रेम करतो. जरी आम्ही पापामध्ये जगतोय, जरी आम्ही वाईटामध्ये जगतो, जरी आम्ही आमचं जीवन प्रियांनो जगिक गोष्टीमध्ये आम्ही जगत आहोत, प्रियांनो जरी आज आम्ही जगातल्या रूढी परंपरा आमच्या कामामध्ये जरी आम्ही बांधल्या गेलेलो आहोत, तरी प्रियांनो परमेश्वराची इच्छा आहे की माझे लेकर माझ्याकडे परत येतील. हालेलुया. तो कधीही आम्हाला घालून देणार नाही. तर तो ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही पाहतो की या उधळ्या पुत्राचा जो पिता आहे, त्या पित्याची दृष्टी कायम त्या रस्त्याकडे होती की माझा मुलगा या रस्त्याने, माझा मुलगा या वाटेने कधीतरी परत येईल आणि मी त्याला आलिंगन देईल, मी परत एकदा त्याला माझ्या घरी घेऊन जाईल. सो त्या प्रकारे तो स्वर्गीय पिता प्रियांनो आज सुद्धा आमच्या प्रत्येकांची तो वाट पाहतोय. आणि प्रियांनो जगिक जे पिता असतात ते सुद्धा किती जरी लेकरं चुकतात तरी प्रियांनो ते त्यांच्यावरती प्रेम करणं सोडतात का? नाही. परंतु त्यांची अपेक्षा असते की माझ्या लेकराने बदलावं, माझ्या लेकराने सुधरावं. आणि ज्यावेळेस त्याच्या लेकरांच्या जीवनामध्ये ते अपेक्षा करतात प्रियांनो, ती गोष्ट नक्की वाजवी आहे, योग्य आहे. सो प्रियांनो त्या स्वर्गीय पित्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर आम्ही पाहतो की आणखी एक पिता पवित्र शास्त्रामध्ये दिलाय की या पित्या संबंधी आम्ही वचनात वाचतो की हा पिता आपल्या मुलाला घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. भूतग्रस्त असलेला एक मुलगा, प्रभू येशू ख्रिस्त त्या मुलाला बरं करतो. एक वचन आम्ही पाहतो की मार्क शुभवर्तमान 9 अध्याय वचन 14 ते 29 मध्ये हा भाग देण्यात आलेला आहे. मार्क चॅप्टर 9 वर्स 14 to 29 या ठिकाणामध्ये वचनात आम्हाला पाहायला मिळतं की येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो. आम्ही वाचूयात जरा 19 वचनापासून पुढे. यावर तो म्हणाला, हे विश्वासीन पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागवून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून. याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की एक बाप आपल्या मुलाला घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. या बापाचं हृदय आम्हाला लक्षात येईल की हा बाप बालपणापासून आपल्या लेकराला सांभाळतोय. आणि कसं सांभाळतो माहितीये? या मुलाच्या जीवनामध्ये जी उद्भवलेली जी परिस्थिती आहे, तो मुलगा त्याचा नाश करण्यासाठी प्रियांनो वचन 22 मध्ये आम्ही पाहतो की याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. सो हा जो बाप आहे हा अनेक ठिकाणी आपल्या मुलाला घेऊन गेला की या ठिकाणी बरं वाटेल, त्या ठिकाणी बरं वाटेल, इथं तरी बरं वाटेल, तिथं तरी बरं वाटेल. आणि हा प्रयत्नामध्ये आहे आपल्या मुलाला बालपणापासून तो वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेलाय. आणि म्हणून प्रियांनो ज्यावेळेस त्याने शिष्यांकडे आणलं, शिष्यांना सुद्धा त्याने विनंती केली, पण शिष्यांना त्या मुलाला बरं करता आलं नाही. आणि म्हणून प्रियांनो त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे हा बाप आपल्या मुलाला घेऊन येतो.
त्याचा प्रयत्न आहे आपल्या मुलाला कुठंतरी बरं वाटावं, याच्या जीवनातील जी समस्या आहे ती समस्या पूर्णपणे बरी व्हावी. आणि त्या वेळामध्ये हा बाप आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करतो की जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा, आम्हाला सहाय्य करा. येशूने त्याला म्हणले, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. सो एक बाप की ज्या बापाला त्याच्या मुलाची समस्या पाहवल्या जात नाही. जर एखादा मुलगा जर समस्यामध्ये आहे तर त्या बापाला कदापि पाहवल्या जात नाही की माझा मुलगा पीडेमध्ये आहे, माझा मुलगा समस्यामध्ये आहे, माझा मुलगा आजारपणामध्ये आहे, माझा मुलगा माझी मुलगी अडचणीमध्ये आहे. बाप कदापि पाहू शकत नाही. आणि हा बाप प्रयत्नामध्ये आहे. इथं बरं वाटेल, तिथं बरं वाटेल, इथं तरी मोकळीकता मिळेल, तिथं तरी मोकळीकता मिळेल. प्रियांनो, हा सातत्याने प्रयत्नशील आहे. आणि हा प्रयत्नामध्ये असलेला बाप शेवटच्या वेळामध्ये प्रियांनो त्याला यश मिळतं. हालेलुया, त्याला यश मिळतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे केलेली जी विनंती आहे, या विनंतीच्या द्वारे प्रियांनो वचनात आम्हाला पाहायला मिळतं, लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. तेव्हा लोक धावत येत आहे असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकवून म्हणाला, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करीतो, याच्यातून निघ व पुन्हा कधीच याच्यात शिरू नको. तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला. तो मेला आहे असे बहुतेक म्हणाले, पण येशूने त्याला हातात धरून उठविले व तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्याने त्याला एकांती विचारले. हालेलुया, हालेलुया. सो एका पित्याचं जे सातत्याने केलेला जो प्रयत्न आहे, या प्रयत्नांना यश आम्हाला पाहायला मिळतं. हा पिता शांत बसत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो पित्याचं जे हृदय आहे, या संबंधी आम्ही पाहतोय की चांगल्या देणग्या द्यायला त्या परमेश्वराला माहिती आहे. आणि त्याने आमच्यासाठी चांगली देणगी पवित्र आत्मा देव केलेली आहे. त्यानंतर प्रियांनो, तो कदापि कंटाळा करत नाही आमच्यासाठी चांगल्या गोष्टी करायला. हालेलुया. कंटाळा येतोय त्याला कधी? परमेश्वराला कधी कंटाळा आलाय का? हालेलुया. विचार करा, जर परमेश्वराला कंटाळा आला तर काय होईल? ही गोष्ट होच नाही शकत. परंतु आम्ही जर विचार जरी केला तर फार भयंकर गोष्ट होऊन जाईल. सो विचार करता येतो की परमेश्वर कदापि चांगल्या गोष्टी करायला कंटाळा करत नाही, पण कधी कधी आम्हाला कंटाळा येतो ना. हालेलुया. म्हणूनच त्याला बाप म्हणलं जातं. तो पिता आहे. हालेलुया. तो पिता आहे आणि त्या पित्याला कदापि कंटाळा येत नाही. त्याने आमच्यासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे आणि कायम तो आमच्यासाठी वचनाच्या द्वारे बोध सुद्धा करतो. आणि आमची जबाबदारी बनते की आम्ही परमेश्वराची सेवा करावी. तो आज सुद्धा त्याच्या लेकरांची वाट पाहणारा तो परमेश्वर आहे. आणि ज्या प्रकारे एका बापाने सातत्याने आपल्या मुलाला बरं करण्यासाठीचा केलेला प्रयत्न, याला प्रयत्नाला आलेला यश या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. सो एका पित्याचं हृदय आम्हाला लक्षात येत आहे. सो एका पित्याकडनं आमच्यासाठी जे उत्साहित करणाऱ्या काही गोष्टी त्याने आमच्यासाठी दिलेल्या आहे या वचनामध्ये. आम्ही पाहूया. पहिली गोष्ट, त्याने आमच्यासाठी उत्साहित करणारी, प्रोत्साहित करणारी जी गोष्ट आहे, स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 13. सॅम चॅप्टर 103 वर्स 13. स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 13 मध्ये, जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे जी गोष्ट नमूद करत आहे, जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो. ही ममता आम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेस अब्राहम आपल्या पुत्राला इसकाला तो त्या मोराय डोंगरावरती घेऊन चाललाय. तो एक मनुष्य आहे, एक बाप आहे. त्या बापाला त्रास झाला नसेल का? नक्कीच झाला असेल. परंतु परमेश्वर पित्याची आज्ञा आणि त्या परमेश्वर पित्यावरती असलेला विश्वास, जरी इसाक हा अब्रामाचा मुलगा आहे, परंतु अब्राम त्या स्वर्गीय पित्याचा मुलगा आहे. हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट
त्या पित्यावरती त्याचा असलेला विश्वास. आणि जर आम्ही इब्री लोकाच्या पत्रामध्ये या वचनाला जर आम्ही वाचलं तर आम्हाला लक्षात येईल, अध्याय 11 मध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी मध्ये स्पष्टता दिलेली आहे की अब्रामाला विश्वास होता की जरी मी माझ्या मुलाला त्या ठिकाणामध्ये त्याला अर्पण केलं तर परमेश्वर त्याला सुद्धा जिवंत करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. हा विश्वास अब्रामाचा परमेश्वर पित्यावरती होता. आणि पियानो त्याच योगे आम्हाला लक्षात येतं की परमेश्वरावरती ज्या प्रकारे पियानो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतो, जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. परमेश्वराचं भय अब्रामाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि त्याच कारणाने पियानो त्याने आपल्या एकुलत्या एका मुलाला अर्पण करण्यासाठी पियानो त्या मोराय पर्वतावरती तो घेऊन गेला. सुप्रियांनो, परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती परमेश्वर ममता करतो. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही प्रत्येक जण परमेश्वराचं भय बाळगणारे आहोत. सो परमेश्वर आमच्यावरती ममता, परमेश्वर आमच्यावरती प्रेम करत आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वराचं भय आम्ही बाळगतो, परमेश्वराचं भय आमच्या अंतःकरणामध्ये आहे, सो परमेश्वराच्या प्रेमापासून आम्हाला कोणीही विभक्त करू शकत नाही. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, आम्हाला प्रियानो परमेश्वराच्या प्रेमापासून खोली असेल, रुंदी असेल, लांबी असेल, उंची असेल, स्वर्गदूत असेल, सत्ता असेल, अधिकार असेल, कोणीही परमेश्वराच्या प्रेमापासून, परमेश्वराच्या ममतेपासून आम्हाला विभक्त करू शकत नाही. हालेलुया. तो पिता आहे आणि पिताचा आहे, तो आमच्यावरती ममता करतो, आमच्यावरती प्रेम करतो. त्याच्या प्रेमापासून आम्हाला कोणी विभक्त करू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती कायम आहे. आता मला सांगा, जर परमेश्वर आमच्यावरती प्रेम करत असेल, परमेश्वर जर आमच्यावरती ममता करत असेल, तर आमच्या गरजा, आमचं दुःख, आमची निराशा, आमचे हाल अपेष्टा या गोष्टी त्या परमेश्वर पित्याला दिसत नाही का? नक्की दिसतात. हालेलुया. सो एक ब्रदर आहेत, गेल्या काही दिवसामध्ये त्यांना एक समस्या त्यांच्या जीवनामध्ये आली. त्यांचा जॉब गेला आणि जॉब गेल्यानंतर ते दुसऱ्या राज्यातले आहेत. आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारलं, त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या मुलाचा जॉब गेलाय. न सांगता त्यांच्या वडिलांनी 50,000 रुपये त्या मुलाच्या अकाउंटला पाठवून दिले, न सांगता. एका पित्याला माहिती की माझ्या मुलाची गरज काय आहे. सो त्या प्रकारे स्वर्गीय पित्याला आमच्या गरजा माहिती नसतील का? जगिक पित्याला माहिती की माझ्या मुलाची गरज काय आहे, तर तो स्वर्गीय पिता आहे की त्याला आम्ही मागण्या अगोदर आमच्या प्रत्येक गरजा माहिती आहे. कारण तो आमच्यावरती ममता करतो, आमच्यावरती प्रेम करतो, आमच्यावरती प्रीती करणारा तो परमेश्वर आहे. आणखी एक वचन मी वाचूया. या गोष्टी त्या पित्याकडनं आम्हाला उत्साहित करणारा, प्रोत्साहित करणाऱ्या या गोष्टी आमच्यासाठी आहेत. आणखी एक वचन आम्ही वाचूया, स्तोत्र संहिता 18 आणि वचन 32 मध्ये. सॅम चॅप्टर 18 वर्स 32. 18:32. तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधितो, तो माझा मार्ग निर्वेद करीतो. हालेलुया. परमेश्वर आम्हाला काय करतो? सामर्थ्याचा कमरबंद बांधितो. हालेलुया. हिंदीत जरा वाचा बरं हे वचन. परमेश्वर आम्हाला सामर्थ्याचा कमरबंद बांधितो. ये वही ईश्वर है जो सामर्थ्य से मेरा कटिबंध बांधता है और मेरे मार्ग को सिद्ध करता है. हालेलुया. परमेश्वर काय करतो? आमचं कमर सामर्थ्याने बांधतो. आणि जो योद्धा असतो, तो योद्धा आपलं कमर बांधून कसून तो तयार असतो. हालेलुया. सो परमेश्वर आम्हाला सामर्थ्य देतो. आम्ही दुर्बल ठरत नाही, आम्ही फार चिंतित होत नाही, कारण आम्हाला सामर्थ्य देणारा कोण आहे? आमचा परमेश्वर आहे. आणि आमचा परमेश्वर प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तो आम्हाला सामर्थ्य देणारा, आम्हाला सामर्थ्य करणारा तो परमेश्वर आहे. कितीही मोठी समस्या आमच्या जीवनामध्ये असू द्या, कितीही मोठं डोंगर आमच्या समोर उभं टाकू द्या, त्या प्रत्येक गोष्टीला प्रियांनो आम्हाला सामर्थ्याने सामोरं जाण्याचं प्रियांनो परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना आमची कमर त्याने कसलेली आहे सामर्थ्याच्या द्वारे. आणि जर आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर मोठमोठ्या डोंगरांना सुद्धा नामोनास्त करण्याची कृपा परमेश्वराने त्याच्या लोकांना, त्याच्या लेकरांना देऊ केलेली आहे. कारण आम्हाला सामर्थ्य देणारा आमचा सर्व समर्थ परमेश्वर आमच्या बरोबर आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो आणखी एक वचन आम्ही वाचूया.
रोमकरासपत्र अध्याय 8 आणि वचन 37. रोमन चॅप्टर 8 वर्स 37. रोम 8:37 मध्ये, रोम 8:37. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे की ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कसं ठरतो? महाविजय आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वरावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो, आम्ही ज्याही क्षेत्रामध्ये असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही असो, आम्ही कुटुंबामध्ये असो, आम्ही नोकरीच्या ठिकाणी असो, आम्ही व्यवसायाच्या ठिकाणी असू प्रियांनो, आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही असू, कोणत्याही ठिकाणी आम्ही असू प्रियांनो, विजय परमेश्वराने त्याच्या लेकरांना देव केलेला आहे. कारण आम्हाला विजय देणारा आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. कारण ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की युद्धासाठी घोडा सज्ज असतो, पण विजय देणं हे परमेश्वराच्या हाती आहे, यश देणं हे परमेश्वराच्या हाती आहे. सो विजय देणारा, यश देणारा जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर आम्हाला निराश होण्याची आवश्यकता नाहीये. हालेलुया. निराशा आमच्या जीवनामध्ये येते, आम्ही हताश होतो, आम्ही अनेक वेळेस प्रियांनो चिंतित होतो. अनेक या ठिकाणी मला पाहायला मिळत आहे की अनेक जण चिंतित आहेत, परंतु परमेश्वर तुम्हाला विजयी करणार आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला महाविजयी करणार आहे, कारण विजयी करणारा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की हे युद्ध तुमचं नाही, हे युद्ध माझं आहे. आज जी विश्वासाची लढाई तुम्ही लढताय, ही लढाई तुमची नाहीये, तर ही लढाई परमेश्वराची आहे. आणि परमेश्वराची जर लढाई असेल तर परमेश्वर ती लढाई हरू देईल का? परमेश्वर कदापि हरू देत नाही. कारण परमेश्वरा ज्या लोकांच्या बाजूने परमेश्वर जातो ना, त्या प्रत्येक व्यक्तीचं, त्या प्रत्येक लोकांचं, त्या लोक समुदायाचं परमेश्वर विजय केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आणि म्हणून निराश होऊ नका, परमेश्वर तुम्हाला विजयशाली केल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक वचन आम्ही पाहूया. यशया याचा अध्याय 40 वचन 30 आणि 31 मध्ये. आयजाया चॅप्टर 40 वर्स 30 and 31. यशया 40 वचन 30 आणि 31. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करीतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये यशयाच्या ग्रंथामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात. आता ही गोष्ट अनेकांच्या जीवनामध्ये येते, परंतु जसं वयोवृद्ध जर लोक आम्ही पाहिले तर त्यांच्या जीवनामध्ये फार चिंता काळजी आम्हाला दिसत नाही. कारण त्यांना माहिती आहे की आता आमचं जवळपास सगळं संपलंय, आता आम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता काळजी करण्याची गरज नाही. आता ही जबाबदारी आमच्या नंतरच्या असणाऱ्या जनरेशनची आहे. आमची ही चिंता काळजी संपली आता. हालेलुया. हालेलुया. परंतु सर्वात जास्त चिंता आणि काळजी ही तरुण वर्गातील लोकांना असते. जे तरुण आहेत ते. हालेलुया. चिंता काळजी संपली म्हणजे समजून घ्या की तुम्ही आता वयोवृद्धाकडे चाललात. हालेलुया. आता चिंता काळजी कोणाला असते जास्त माहितीये की जे तरुण आहेत. परंतु चिंता काळजी त्यांनाही नसते की ज्यांचा पूर्णपणे भरोसा परमेश्वरावरती आहे. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचन स्पष्टपणे आम्हाला सांगत आहे की तरुण थकतात, भागतात, भरजवाणीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करीतील. जर आमचा पूर्ण विश्वास परमेश्वरावरती आहे तर प्रियांनो आम्हाला कुठल्या प्रकारची चिंता काळजी, आम्हाला प्रियांनो कोणत्याही स्वरूपाने आम्ही थकणार नाही, आम्ही भागणार नाही, आम्हाला कोणत्याही स्वरूपाने ठेचा सुद्धा लागणार नाही. कारण आमचा रक्षण करता परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आम्हाला समस्यातून, अडचणीतून बाहेर काढणारा आमचा जिवंत परमेश्वर आमच्या बरोबर आहे. कारण तो स्वर्गीय पिता आहे, आम्ही त्याचे लेकरं आहोत. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. सो वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. किती जण थकतात?
किती जण दमतात? बरेच जण. हालेलुया, हालेलुया. सो आजच्या वचनाने परमेश्वर तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छित आहे की तुम्ही परमेश्वराची आशा धरा. हालेलुया. जगाची आशा धराल, जगातल्या लोकांची आशा धराल, जगातील सत्तेची आशा धराल, जगातील गटांची आशा धराल तर तुम्ही थकून जाल, तुम्ही दमून जाल. पण जर तुम्ही परमेश्वराची आशा धराल तर कोणत्याही स्वरूपाने तुम्ही थकणार नाही, तुम्ही दमणार नाही. कारण परमेश्वर गरुडासारखं प्रियांनो उंच आणि उंच उडण्याचं सामर्थ्य त्याच्या लेकरांना प्रदान करणारा तो स्वर्गीय पिता आहे. हालेलुया. सो या वचनाच्या द्वारे तो पिता आम्हाला प्रत्येकांना प्रोत्साहित, आम्हाला उत्साहित करू इच्छितो की तो परमेश्वर आमच्यावरती ममता करतो, आमच्यावरती प्रेम करतो. परमेश्वर आमच्या प्रत्येकांची कमर सामर्थ्याने तो बांधतो. तो परमेश्वर आम्हाला महाविजयशाली करतो. तो परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना नवीन शक्ती देतो. आणखी एक वचन आम्ही वाचूया, इर्मया 29 आणि वचन 11 मध्ये. इर्मया, जर्मया चॅप्टर 29 वर्स 11. इर्मया 29:11. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. या ठिकाणामध्ये कोण म्हणत आहे? आम्ही सर्वजण म्हणूया, परमेश्वर म्हणत आहे. आणखी एकदा थोडं जोरात, परमेश्वर काय म्हणत आहे? परत एकदा वाचा. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. आमच्यासाठी परमेश्वराने केलेले संकल्प परमेश्वराला माहिती आहेत. किती जण विश्वास करता परमेश्वरावरती? आणि जर परमेश्वरावरती जर आम्ही विश्वास करतो तर परमेश्वराने आमच्यासाठी केलेले संकल्प परमेश्वराला माहिती आहेत. आणि ते संकल्प कसे आहेत? कसे आहेत? वचन सांगतं की ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशादायी असे आहेत. हालेलुया. आणि म्हणून आम्ही परमेश्वराच्या योजनेवरती, परमेश्वरावरती आम्ही पूर्णपणे विश्वास करणं गरजेचं आहे की तो आमचं कदापिही अहित होऊ देणार नाही. बोले येशू मसीह के. विश्वास आहे तर कदापिही तो अहित होऊ देणार नाही. हिताच्या गोष्टी परमेश्वर आमच्यासाठी नक्की करेल. हालेलुया. परंतु पूर्णपणे भरोसा, पूर्णपणे विश्वास परमेश्वरावरती असणं गरजेचं आहे. तरच परमेश्वर हिताच्या गोष्टी आमच्यासाठी नक्की परमेश्वर करेल. से आमेन. हालेलुया. परमेश्वराच्या योजना आमच्यासाठी चांगल्या आहेत. सो या उत्साहित, प्रोत्साहित करणाऱ्या गोष्टी परमेश्वराच्या वचनातून आम्ही पाहिल्या. सो आता आम्ही पाहूया की परमेश्वर पित्याकडून आमच्यासाठी पियानो शहाणपण, आमच्यासाठी ज्ञान, आमच्यासाठी समज परमेश्वर त्याच्या वचनातून देऊ इच्छितो. वचन आम्ही पाहूया नीतिसूत्रे याचा अध्याय 22 आणि वचन 6 मध्ये. नीतिसूत्रे 22 आणि वचन 6. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 22 वर्स 6. प्रोव्हर्ब्स 22 वर्स 6. मुलाच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे की मुलाच्या स्थितीमध्ये तू काय कर, काय कर, त्याला मुलाच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे. म्हणजे काय होईल? वृद्धापणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. आम्ही आमच्या सेवेच्या या काळामध्ये, या वेळामध्ये आम्ही पाहतो की प्रियांनो, अशा 2 आंटी की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी बालपणापासून परमेश्वराच्या वचनाबद्दल त्यांनी ऐकलं. त्यांनी अनेक वेळेस आम्हाला संडे स्कूल बद्दल सुद्धा सांगितलं की आम्ही संडे स्कूलला जात होतो, वचन आम्ही ऐकत होतो, देवाच्या वचनाच्या अनेक गोष्टी आम्हाला बालपणापासून शिकायला मिळाल्या. सो बालपणापासून ज्या वेळेस ही गोडी, देवाच्या वचनाचा बोध आणि अनुरूप अशा गोष्टीची शिक्षण त्यांना दिल्या जातं, पियांनो, ते कदापिही त्यांचा पाय वाकडा तिकडा पडत नाही. ते सरळ परमेश्वराच्या वचनाने चालतात, परमेश्वराच्या भयामध्ये चालतात आणि वृद्धापणामध्ये सुद्धा ते कदापिही ते परावृत्त होत नाही. त्या आंटींच्या जीवनातून या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि एक आंटी गेल्या दिवसामध्ये, गेल्या काही महिन्याच्या अगोदर त्या हे जग सोडून गेल्यात. परंतु शेवटपर्यंत एक गोष्ट त्यांच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळाली की नित्य प्रार्थना करणं, रोज वचन वाचणं, रोज वचनाचं मनन करणं आणि जे पॉइंट्स आहेत त्या वचनातून त्यांना काय बोध झाला त्या गोष्टी सुद्धा लिहिणं.
ज्यावेळेस त्या सभेला यायच्या आहेत, सभेमध्ये आल्यानंतर सुद्धा वचन पूर्णपणे मन लावून ऐकायचं आणि वचन ऐकत असताना जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट सुद्धा लिहायचे, रेफरन्स सुद्धा लिहायचे. त्या सांगायच्या की मी घरी जाऊन परत एकदा ते वचन मी वाचायचे. हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, ह्या गोष्टी घडतात कशा? या त्याच वेळेस घडतात की ज्यावेळेस बालपणामध्ये त्यांना देवाच्या वचनाची योग्य शिकवण त्यांना दिली जाते, मुलांच्या स्थितीमध्ये अनुरूप शिक्षण त्यांना दिलं जातं, त्याच वेळेस वृद्धापणामध्ये सुद्धा त्या गोष्टीपासून ते प्रवृत्त होत नाही. त्यांना त्या गोष्टीची आठवण राहते की मी बालपणामध्ये जी गोष्ट शिकलो ती मला विसरायची नाहीये. ते कदापि त्या गोष्टीची त्यांना इतकी सवय झालेली असते, इतकी त्यांना आवड झालेली असते की त्या गोष्टीपासून ते कदापिही परावृत्त होत नाही. म्हणून मी सर्व पालकांना विनंती करेल प्रभूच्या नावामध्ये की कृपया करून आपल्या लेकरांसमवेत तुम्ही प्रार्थना भवनामध्ये येत चला, त्यांना संडे स्कूलला तुम्ही पाठवत चला. या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स आम्ही घेतो, त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना पाठवत चला. कारण जर त्यांना योग्य शिकवण त्यांना मिळाली नाही, देवाच्या वचनाचं भय जर त्यांना मिळालं नाही, तर प्रियांनो ते आजच्या वेळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सर्वात जास्त लेकरं व्यसनाधीन आहेत. तरुण तर आहेच, परंतु लहान लहान लेकरं जर आम्ही स्लम एरियामध्ये जर गेलो तर स्लम एरियामध्ये तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल. ही गोष्ट फार दुःखदायक आहे की लहान लहान लेकरं प्रियांनो व्यसन करतायत आणि हे व्यसन सैतान प्रियांनो त्यांना टार्गेट करतोय. हे व्यसन फक्त प्रियांनो ते दारू, सिगारेट किंवा तंबाखू खाणं, गुटखा खाणं हेच व्यसन नाहीयेत. अनेक लेकरांना प्रियांनो मोबाईलचं व्यसन लागलंय, अनेक लेकरांना टीव्हीचं व्यसन लागलंय, अनेक लेकरं प्रियांनो वाईट संगतीमध्ये गुंतलेले आहेत. परंतु जर त्यांना योग्य वेळामध्ये योग्य शिकवण जर त्यांना मिळाली नाही तर प्रियांनो याची सर्वस्वी जबाबदारी प्रियांनो आई वडिलांची ठरते. ज्यावेळेस एखादं रोप लावलं जातं प्रियांनो, रोप लावत असताना त्या रोपाला जर ते थोडस जर झुकलं तर आपण काय करतो, त्याला एक काडी बांधतो, बरोबर आहे. ती काडी यासाठी की त्या रोपाने सरळ वाढावं. जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर काय होतं, नंतर ते रोप जसं झाडामध्ये त्याचं रूपांतर होतं ते वाकडच त्याच बाजूला झालेलं असतं. सो त्याच स्वरूपाने प्रियांनो जसं लेकरं लहान वयामध्ये असतात त्याच वेळेस आम्ही त्यांना देवाच्या वचनाचं भय, परमेश्वराचं भय आणि त्याच प्रकारे आदर सन्मान करण्याबद्दल, मोठ्यांचा आदर सन्मान करण्याबद्दल आम्ही त्यांना शिकवण देणं गरजेचं आहे. कारण ही पित्याची जबाबदारी आहे, ही आईची जबाबदारी आहे. या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं, अनेक वेळेस असं होतं की अनेक वेळेस लहान लेकरं जर एखादं प्रियांनो काहीतरी वेड वाकडं जर बोलत असतील, काही आई वडिलांना वाटतं, हसायला लागतात आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. परंतु तेच लेकरं पुढे चालून नंतर भयंकर बोलायला लागतात, भयंकर बोलत असताना भयंकर कृतीकडे ते जातात. ज्या वेळेस ते चुकतात प्रियांनो त्याच वेळेस त्यांना आम्ही बोध करणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांना शिकवण देणं गरजेचे आहे. तीच वेळ असते आणि म्हणून वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं मुलांच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धापणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. आणि जे आत्मिकरित्या प्रियांनो ज्यावेळेस आम्ही एका बाल स्वरूपाने प्रियांनो परमेश्वराकडे येतो, आम्ही लहान लेकरा स्वरूपाने परमेश्वराकडे येतो आणि त्या वेळामध्ये परमेश्वराच्या वचनाचा बोध आम्ही घेतो प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्ही रोज आणि रोज देवाच्या वचनाला आम्ही ऐकत, रोज देवाचं वचन वाचत, रोज देवाच्या वचनाचं मनन करत ज्यावेळेस आम्ही स्वतः बोध घेतो प्रियांनो त्या वेळामध्ये आम्ही सुद्धा परमेश्वराच्या वचनापासून, परमेश्वरापासून आम्ही परावृत्त होत नाही. म्हणून वचन प्रत्येकासाठी गरजेचं आहे. हालेलुया. मान्नाबद्दल जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर मान्नाची स्पष्टता दिलेली आहे. मान्ना कसा होता? मान्ना जो स्वर्गीय मान्ना इस्रायल लोकांनी 40 वर्ष खाल्ला रानावानामध्ये, त्याबद्दल सांगितलेलं आहे की जे लहान मुलं आहेत त्यांना निऱ्या दुधासारखं ते वाटत होतं, दुधासारखं. जे तरुण आहे त्यांना पौष्टिक वाटत होतं आणि जे वृद्ध आहेत त्यांना सुद्धा जसं पाहिजे त्या स्वरूपाने ते अन्न त्यांना लागत होतं. सो प्रियांनो त्या प्रकारे परमेश्वराचं वचन आहे. आम्ही तरुण आहोत तर आम्हाला ज्या प्रकारचं वचन पाहिजे परमेश्वर त्या प्रकारचं वचन देतो. जर आम्ही बालपणाचे आहोत तर लहान लेकरांना जे वचन पाहिजे त्या स्वरूपाने परमेश्वराचं वचनाचा बोध त्यांना परमेश्वर करतो. जे वृद्ध आहे, जे मध्यम आहे, त्यांना ज्या प्रकारच्या वचनाचा बोध पाहिजे परमेश्वर त्या स्वरूपाने त्याच्या वचनाचा बोध नक्कीच करत असतो. हालेलुया.
हालेलुया. म्हणून हा मान्ना आम्ही रोज खाल्ला पाहिजे. हालेलुया. जर हा मान्ना आम्ही रोज खाल्ला नाही तर पियानो आम्हाला पौष्टिक तत्व मुळीच मिळणार नाही जे आत्मिक आम्हाला पाहिजे. हालेलुया. जर आम्ही खाल्लं नाही तर किती वेळ आम्ही जगू शकतो? विज्ञान सांगतं की जर मनुष्याने जेवण केलं नाही तर तो न जेवता तो 3 दिवस राहू शकतो. 3 दिवस. परंतु 3 दिवसानंतर त्याचं शरीर हे मरणाची वाट धरते. सो शरीर जर 3 दिवसानंतर मरणाची वाट धरते तर आम्ही मनुष्य आहोत. आत्मिकरित्या जर आम्ही हा मान्ना खाल्ला नाही तर किती दिवस आम्ही जगणार? आत्मिकरित्या प्रियानो आम्ही जगू शकणार नाही, जिवंत राहू शकणार नाही. म्हणून प्रियानो याची गरज प्रत्येकांना आहे. याच्याकडे दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही. किती जणांकडे वैयक्तिक बायबल आहेत? जरा दाखवा मला. बऱ्याच जणांनी हात वरती केले. बोले येशू मसीह की. बाळक साहेब कपाटावरती ठेवलेला आहे. रॅक मध्ये खूप सुंदर त्याला रॅप करून ठेवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपली AK-47 आपल्या जवळ पाहिजे काय? जर पवित्र शास्त्र आपल्या बरोबर नाहीये तर ते वचनही आपण काढून पाहणार नाही. मी असे विश्वासणारे पाहिले की ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण त्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे. तो त्यांचा विश्वास आहे की एक ना एक दिवस परमेश्वर मला यातून शिकवेल, मला यातून वाचण्यासाठी मला बोध करेल. हालेलुया. सो परमेश्वर अशा विश्वासणाऱ्यांकडे पाहतो आणि परमेश्वर त्यांनाच त्या गोष्टीचा बोध करतो. हालेलुया. हालेलुया. आम्हाला याची लाज वाटतं का? मग नाही. हालेलुया. देवाचं वचन आम्ही कायम बाळगलं पाहिजे. आपलं वैयक्तिक बायबल आमच्याकडे पाहिजे. बोलो येशू मसीह की. आणखी एक वचन आम्ही वाचूया. नीतिसूत्र याचा अध्याय 3 आणि वचन 11-12. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 वर्स 11 and 12. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करीतो त्याला शासन करीतो. हालेलुया. नीतीचे सूत्र म्हणलेले याला नीतिसूत्रे. आणि ज्या व्यक्तीला प्रियांनो ही सूत्रे समजली, ही वचनं समजली, त्याच्या आत्मिक असेल, त्याच्या जगिक जीवन असेल, त्याचं शैक्षणिक असेल, कौटुंबिक असेल, वैयक्तिक असेल, प्रियांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये या वचनाचा बोध त्याच्या जीवनामध्ये नक्की चांगल्या प्रकारे होतो. आणि या ठिकाणामध्ये वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे की माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको. हालेलुया. आणि जो व्यक्ती परमेश्वराच्या शिक्षणाला तुच्छ मानतो त्याचं कदापि कल्याण मुळीच होऊ शकणार नाही. होईल का? होईल का? प्लीज जरा लक्ष द्या वचनाकडे प्लीज. परत या गोष्टी होणार नाही. कदाचित तुम्ही ऑनलाईन ऐकाल, परंतु ही संधी प्रत्येकांना मिळालेली नाहीये. वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की परमेश्वराच्या शिक्षणाला तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. परमेश्वर शासन सुद्धा त्याच्या लेकरांना करतो. का बरं करतो माहितीये? वचनात आम्हाला सांगितलं, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर त्याच्यावर प्रीती करीतो, त्याला शासन करतो. हालेलुया. हालेलुया. ज्या व्यक्तीवरती, ज्या मुलावरती एक पिता प्रेम करतो त्या प्रकारे पियानो परमेश्वर सुद्धा त्याच्या लेकरांवरती प्रेम करतो. आम्ही त्याचे मुलं आहोत आणि परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो. आणि जर परमेश्वर प्रेम करतो तर परमेश्वर शिक्षा ज्यावेळेस आम्हाला करतो तर त्या शिक्षेचा आम्ही कंटाळा करू नये. परमेश्वर मलाच का बरं त्रास देतो? परमेश्वर माझ्या जीवनात इतकी समस्या काय आहे? परमेश्वर माझ्या जीवनात इतकी अडचण काय आहे? माझ्या जीवनामध्ये इतके दुःख काय आहे? माझ्या जीवनामध्ये इतके कष्ट काय आहे? परमेश्वरा मीच का? हालेलुया. कंटाळा करू नका, कारण परमेश्वर तुमच्यावर जास्त प्रेम करतो. हालेलुया. का बरं माहितीये? ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जितके जास्त कष्ट, जितके जास्त दुःख, जितकी जास्त निराशा, जितके जास्त तुमच्या जीवनामध्ये वादविवाद, परमेश्वर तितकं जास्त तुम्हाला त्यातून बाहेर काढतो. आणि यातून ही गोष्ट स्पष्ट होते की परमेश्वर तुमच्यावरती जास्त प्रेम करतो. हालेलुया. कारण जर परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती नसतं तर पियांनो आम्ही त्याच मध्ये गुरफुटून राहिलो असतो, त्याच कष्टामध्ये, त्याच संकटामध्ये आम्ही पडून राहिलो असतो. परंतु परमेश्वर आम्हाला त्यात राहू देतो का? नाही राहू देत. परमेश्वर त्यातून आम्हाला इझिली बाहेर काढतो, कारण परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती आहे. हालेलुया. आम्ही म्हणूया परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतो. परमेश्वर माझ्यावरती खूप प्रेम करतो.
जरा जोरदार टाळ परमेश्वरासाठी. आणखी इफिस 6 आणि वचन 4 मध्ये, इफिस इन चॅप्टर 6 वर्स 4, इफिस 6:4. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. काय करा? काय करायला सांगितले? बापांना काय बोध केलाय? वाचा ना परत एकदा. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. परमेश्वराच्या प्रभूच्या शिस्तीत काय करा? त्यांना वाढवा. प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. सो किती वडील आपल्या लेकरांना सांगतात बरं वचन वाचा? किती आई सांगतात की वचन वाचा? ओके, जरा जोरदार टाळजोत या आई वडिलांसाठी की जे आपल्या लेकरांना सांगतायत की वचन वाचा, प्रार्थना करा. आणि हा बोध जर तुम्ही करताय, बाकीच्या गोष्टीचा बोध तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही, आवश्यकता पडणार नाही. म्हणून देवाचं वचन वाचायला त्यांना प्रोत्साहित करा, प्रार्थना करायला त्यांना प्रोत्साहित करा. बाकीच्या गोष्टीचा बोध तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही, कारण सगळ्या गोष्टीचा बोध वचनातच केलेला आहे. हालेलुया. सो ज्यावेळेस अनुष वचन वाचत असतो त्याला काही कन्फ्युजन असतं, आणि त्यावेळेस तुम्हाला विचारतो की या शब्दाचा अर्थ काय होतो, आणि त्या वेळामध्ये त्या शब्दाचं एक्सप्लेनेशन मी करतो. मला नाही जमलं तर विमली सुद्धा करत, परंतु त्याला त्या वचनाची स्पष्टता, त्या शब्दाची स्पष्टता देण्याची आम्हाला आवश्यकता वाटते, कारण ते कन्फ्युजन घेऊन तो पुढे वाचू शकत नाही. आणि म्हणून त्याची स्पष्टता देणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टीचा बोध करण्याची गरज पडणार नाही, कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की तुम्ही आपल्या मुलांना काय करू नका? चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. आणखी एक वचन आम्ही वाचूया. कलसे करासपत्र अध्याय 3 आणि वचन 21. कोलोसियन चॅप्टर 3 वर्स 21. कलसे 3 आणि वचन 21. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. काय होतील? ओके. सो काही काही परिवारामध्ये ही गोष्ट घडते प्रियानो, सातत्याने. विनाकारण वडील चिडत असतात, विनाकारण आई सुद्धा चिडत असते, कारण नसतं काहीच. मनासारखी कधी गोष्ट जर झाली नाही तर सातत्याने चिडचिड चिडचिड त्या घरामध्ये असते. आणि ज्या घरामध्ये चिडचिड असते त्या घरामध्ये शांती राहत नाही, त्या घरामध्ये आनंदही नसतो. जरी सगळ्या पाची पक्वान्न असतील घरामध्ये, पण ते गोड लागत नाही. बरोबर ना? चांगलं लागतील का? नाही. म्हणून चिडचिड करू नये परमेश्वराचं वचन सांगतं. या ठिकाणामध्ये बोध केलेला आहे. परत एकदा आम्ही ते वचन वाचूया. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. विनाकारण जर त्यांना चिरडीस आणलं तर ते काय होतात? खिन्न होतात. आणि खिन्न झाल्यानंतर ते काय करतील? ऑटोमॅटिकली व्यसनाकडे वळतील ना. खिन्न झाल्यानंतर मनुष्य काय करतो? जर तो ट्रेस, जर तो दाब जर तो सहन करू शकत नाही, तर तो दाब काढण्यासाठी तो काय करेल? व्यसन करेल. म्हणून वचन सांगतं काय करू नका? त्यांना चिरडीस आणू नका. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे, बरोबर आहे? जर 2 किलोचं कुकर आहे, कुकर 2 किलोचं आहे, त्यामध्ये जर आपण 3 किलो जर भार टाकला तर ते कुकर काय होईल? शिट्टी मारेल का? नाही मारणार. 5 किलोचं कुकर आहे, त्या 5 किलोच्या कुकरमध्ये आम्ही 7 किलो डाळ टाकू शकत नाही, आम्ही त्याच्यामध्ये तांदूळ तितके टाकू शकत नाही, जितकी त्याची कॅपॅसिटी तितकंच आम्ही टाकू शकतो, बरोबर आहे? परंतु अनेक वेळेस असं घडतं की काही आई वडील आपल्या लेकरांवरती इतकं प्रेशर टाकतात, नाही इतकेच पर्सेंटेज पडले पाहिजे, इतकंच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे, हीच नोकरी मिळाली पाहिजे, आम्ही सांगतो तेच तू करायला पाहिजे. ज्या वेळेस त्यांना चिरडीस आणलं जातं, काय होतात मग? ते त्याचा विस्फोट व्हायला लागतो. जर त्या कुकरमध्ये 2 किलोच्या कुकरमध्ये जर जास्तीचा डाळ टाकली तर काय होईल? त्याची शिट्टी वाजणार नाही, आणि थोड्या वेळानंतर ते कुकर काय होईल? त्याचा विस्फोट होईल. तर त्या प्रकारे लहान लेकरांसंबंधित, तरुणांसंबंधी सुद्धा हीच गोष्ट आहे की वचन सांगतं की तुम्ही त्यांना काय करू नका? त्यांना चिरडीस आणू नका, आणाल तर ते खिन्न होतील, आणि खिन्न झाल्यानंतर ऑटोमॅटिकली व्यसनाकडे वळतील. आता हे वचनात नाही दिलंय, पण खिन्न झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आजची पिढी आम्हाला पाहायला मिळते की ती पिढी व्यसनाकडे जास्त ओढवल्या जाते. मी फार दुःखी झालो
जे व्यसन करणारे त्यांच्याबद्दल एक एक डायलॉग मला चांगले माहिती आहे. फार दुःखी आहे म्हणून व्यसन करायचं, फार आनंद झाला मग व्यसन करायचं, कारण काही असो पण व्यसन करायचं. हालेलुया, हालेलुया. सो आमच्या जीवनामध्ये प्रियांनो ही गोष्ट प्रत्येक आई वडिलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या लेकरांना चिरडीस आणायचं नाही. परमेश्वर आम्हाला चिरडीस आणतो का? नाही. त्याला माहिती की आमची कॅपॅसिटी किती आहे, आणि म्हणून परमेश्वराचं वचन सुद्धा एका ठिकाणी सांगतं की तो आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे तो आमच्यावरती परीक्षा गुदरू देत नाही. त्याला माहिती की आमची ही क्षमता आहे, इतकंच आम्ही पेलावू शकतो, म्हणून तितकंच तो तितकंच टाकणार. बोले येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आणखी एक वचन आम्ही वाचूया. नीतिसूत्रे अध्याय 20 आणि वचन 7 मध्ये. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 20 वर्स 7. नीतिसूत्रे 20:7. जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. हालेलुया. किती सुंदर वचन दिलंय. एका बापाने आपल्या लेकरांसाठी कसं बनलं पाहिजे? एक आयडल, की मला माझ्या बापाच्या मार्गावरती चालायचे. जर बाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने चालत असेल तर मुलं सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने ऑटोमॅटिकली चालतील, त्यांना सांगण्याची गरज पडणार नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचनात आम्हाला स्पष्ट ही गोष्ट येते की जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. आणि प्रत्येक बापाची इच्छा असते की माझ्या मुलाने धन्य व्हावं. जर मुलं धन्य झाले तर प्रियांनो बापाला ती धन्यता पाहून किंवा एक अचिव्हमेंट पाहून प्रियांनो बापाला फार आनंद होतो. हालेलुया. एक मोठी जी अचिव्हमेंट प्रियांनो लेकरं करतात त्या अचिव्हमेंटच्या द्वारे प्रियांनो बापाला जो आनंद होतो तो कशानेच होत नाही. हालेलुया. जसं लेकरं वर्गामध्ये जर चांगल्या पर्सेंटेजने जर ते उत्तीर्ण झाले असतील आणि त्या वेळामध्ये शिक्षक किंवा इतर जण ज्या वेळेस त्या लेकराला प्रोत्साहित करतात त्या वेळामध्ये आई वडिलांना तर काही म्हणले नाही, पण आई वडिलांना वाटतंय नाही मी जे केलं ते फार मोठी गोष्ट, समाधानाची गोष्ट झाली. बरोबर आंटी? हालेलुया. आंटी बद्दल एक गोष्ट मी सांगेल की त्यांचा मोठा मुलगा CA आहे, मोठ्या कंपनीमध्ये CA तो आहे, आणि फार कष्टातून त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं. फार हाल अपेष्टीची परिस्थिती त्यांची होती, आणि मी माझ्या बालपणापासून तो आणि आम्ही एका वर्गात शिकलो. तो माझा बालमित्र, सोबत शिकलो. परंतु जी परिस्थिती त्यांच्या परिवारामध्ये होती ती परिस्थिती, त्यांचा सातत्याचा विश्वास, त्यांची सातत्याची प्रार्थना, अनेक ठिकाणी त्या प्रार्थनेसाठी सुद्धा त्यांच्या परिवारासमवेत गेल्या, आणि त्यांनी परमेश्वरावरती जो केलेला विश्वास आहे तो विश्वास कदापि त्यांनी सोडला नाही. आणि परमेश्वराने जी परिस्थिती त्यांना लेकरांना शिकवायला सुद्धा त्यांना कुठल्या प्रकारे व्यवस्था नव्हती, एक वेळेचं जेवण सुद्धा बऱ्याच वेळेस मिळत नव्हतं, परंतु त्यांनी स्वतः कष्ट केले आणि हाल अपेष्टीची परिस्थितीला सामोरं जात परमेश्वरावरती विश्वास ठेवत, परमेश्वराकडे प्रार्थना करत, वचन वाचत आणि सहभागितेमध्ये जसं जमेल तसं त्या येत प्रियांनो त्यांनी परमेश्वरावरती केलेला विश्वास कदापि सोडला नाही. आणि आजची जी वेळ त्यांच्यावरती आहे प्रियांनो ती गोष्ट आम्हाला लक्षात येईल की एक CA त्यांचा मुलगा आहे, एक मुलगा लहान मुलगा बिझनेसमन आहे. सो या दोन्ही मुलांना पाहत प्रियांनो नक्की त्यांना समाधान वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये जी गोष्ट अचिव्हमेंट केली चांगली केलेली. हालेलुया. ही गोष्ट कशाने मिळते माहिती आहे? परमेश्वरावरती केलेल्या विश्वासाने. हालेलुया. परमेश्वरावरती ज्यावेळेस आम्ही विश्वास करतो आणि विश्वासाने मागतो, परमेश्वर ज्या गोष्टी आमच्यासाठी घडू शकत नाही त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर घडून आणतो. प्रियांनो जगिक स्वरूपाने त्या गोष्टी घडू शकत नाही, आमच्या प्रयत्नाने त्या गोष्टी घडू शकत नाही, परंतु परमेश्वर आमच्यासाठी एक एक मार्ग मोकळे करत चालतो, कारण आमचा मार्गदर्शक कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. सो त्यानंतर जो पिता आहे तो पिता आमच्यासाठी आणखी काय गोष्टी करतो माहिती आहे? पिढ्यानपिढ्याचे जे पाप आहे, पिढ्यानपिढ्याचे जे शाप आहे तो आमच्यासाठी त्याने तोडलेले आहेत. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. हेजकेल 18 आणि वचन 14. हेजकेल चॅप्टर 18 वर्स 14. हेजकेल 18:14 वाचूया. पुन्हा पहा, त्याला असा मुलगा झाला की बाप जी पातके करतो ती तो पाहतो,
तरी ती पाहून तो स्वतः तशी करीत नाही. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की बाप जे पातक करतो ते पाहून मुलगा करत नाही. का बरं माहितीये? कारण त्या मुलाची निवड परमेश्वराने केलेली आहे. या गोष्टीची आठवण आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो. याची स्पष्टता आपल्या जीवनातून आपल्याला स्वतःला होईल की आपल्या अगोदरची जी पिढी आहे ती किती पापामध्ये, किती दुष्ट गोष्टीमध्ये, किती बंधनामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या शापामध्ये ते जगले असतील. परंतु त्या गोष्टी आपण का करत नाही? कारण परमेश्वराची कृपा दृष्टी आपल्यावरती आहे. हालेलुया. सो परमेश्वराने ते शाप आमच्यासाठी तोडलेले आहे. आणखी एक वचन आम्ही पाहतो, अनुवाद याचा अध्याय 6 आणि वचन 6 ते 8, डिटरोनॉमी चॅप्टर 6 वर्स 6 to 8 वाचूयात. वाचा. अनुवाद 6 वचन 6 ते 8. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हा दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. ओके. वचन काय सांगत आहे की परमेश्वर आणि परमेश्वराचं वचन आम्हाला प्रत्येकांना बोध करत आहे. ज्या गोष्टी मी आज तुला बजावून सांगत आहे त्या, सांगणं आणि बजावून सांगणं यामध्ये फरक आहे का? फरक आहे का? सांगणं आणि बजावून सांगणं याच्यामधला फरक मला जरा सांगा प्लीज. सांगणे आणि बजावून सांगणे याच्यामध्ये फरक काय आहे? ओके ओके ठीक आहे. आणखी बजावून सांगणं म्हणजे? ओके. आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला की ज्या वेळेस एखादा मुलगा किंवा मुलगी घरामध्ये असतात आणि जर त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली, घरामध्ये एखादी वस्तू जर चुकीची गोष्ट केली तर त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं. पण जर तीच गोष्ट परत जर झाली मग काय? जर परत ही गोष्ट झाली तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाहीये. याला बजावून सांगणं म्हणतात, बरोबर ना? म्हणजे त्याच्यानंतर त्याला अलर्ट मिळाला, आता रेड लाईट लागलाय, आता कधी सुद्धा फटके पडू शकतात, बरोबर ना? सो त्या प्रकारे परमेश्वर काय करत आहे की बजावून सांगतो. आता यानंतर काय होईल? यानंतर आता शिक्षा होईल. म्हणजे अगोदर सांगितलं जातं, त्यानंतर बजावून सांगितलं जातं आणि त्यानंतर आता सांगण्याची वेळ संपली, आता फटक्याची वेळ. परमेश्वर तसंच आहे. जर आम्ही पाहिलं तर इस्रायल लोकांसंबंधी परमेश्वराने अनेक वेळेस त्यांना बजावून सांगितलं आणि बजावून सांगितल्यानंतर त्यांनी ऐकलं नाही. मग परमेश्वराने काय केलं? त्यांना शिक्षा केली. वाटेवरती ते आहेत, 40 वर्षाची ते वाटचाल करतात, त्यावेळामध्ये सुद्धा त्यांना परमेश्वराने सांगितलं. आम्ही पाहतो की कनान देशामध्ये, इस्रायलामध्ये ते आहेत, त्यावेळामध्ये सुद्धा परमेश्वराने त्यांना बजावून सांगितलं, ते वळले नाही, सोडल्या नाही सगळ्या गोष्टी. त्यावेळामध्ये परमेश्वराने 70 वर्षाची त्यांना कार्यकालामध्ये पियानो दास्यगृहामध्ये पाठवून दिलं, गुलामगिरीमध्ये पाठवून दिलं. परमेश्वर बजावून सांगतो. या ठिकाणामध्ये बजावून सांगितलेलं आहे. काय सांगतोय परमेश्वराचं वचन? मी ज्या गोष्टी तुला बजावून सांगत आहे त्या आपल्या हृदयात ठसव. ठेवून आणि ठसवणं यामध्ये सुद्धा फरक आहे. हालेलुया. हृदयामध्ये ठेवणं म्हणजे ती गोष्ट कधी कधी विसरू शकते किंवा ती गोष्ट दुर्लक्षित होऊ शकते. पण ठसवल्यानंतर विसरलं तर काय होईल? विसरू शकत नाही, होऊच नाही शकत असं. आणि परमेश्वराचं वचन काय सांगतं? पहिली गोष्ट बजावतोय आणि बजावल्यानंतर वचन काय करत आहे? ती गोष्ट तो आपल्या हृदयामध्ये ठसव. काय सांगत आहे? आणि त्या तो आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेल्या असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. आपल्या हातावर चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. कशाला? परमेश्वराच्या वचनाला. हालेलुया.
परमेश्वराच्या वचनाला आम्ही प्रत्येकाने ऐकणं आवश्यक आहे. परमेश्वराच्या वचनाचं मान सन्मान करणं गरजेचं आहे. परमेश्वराचं वचन आम्ही पियांनो आमच्या जीवनामध्ये पालन करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वर आणि परमेश्वराच्या वचनासंबंधी आमच्या जीवनामध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे. परमेश्वर आणि परमेश्वराचं वचन, जर त्याबद्दलची जागरूकता आमच्या जीवनामध्ये नसेल, परमेश्वराबद्दल जागरूकता आमच्या जीवनामध्ये नसेल, तर काय होईल? मनुष्य डावी उजवीकडे वळेल. हालेलुया, हालेलुया. आणि ही गोष्ट कधीपासून शिकवायची आहे? बालपणापासून. म्हणून प्रत्येक पित्यांना आणि प्रत्येक मातांना मी प्रभूमध्ये ही गोष्ट सांगेल की तुम्ही बालपणापासून आपल्या लेकरांना या गोष्टीची शिकवण द्या. हालेलुया. आणखी गलती करासपत्र अध्याय 6 आणि वचन 9. आम्ही शेवटच्या टप्प्यात आहोत. शेवटचं मतदान आहे आता. चला, गलती 6:9 वाचा. गलुसीन 6:9. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. यथाकाळी काय पडेल? आणि म्हणून काय करायचं नाही? चांगलं करण्याचा कंटाळा करू नये. आणि जर चांगलं करण्याचा कंटाळा केला तर मग किती जरी बोध केला, माझा मुलगा माझा ऐकतच नाही, माझी मुलगी माझं ऐकतच नाही. ज्या वेळेस बोध करायचंय त्यावेळेस बोध केला नाही, वचन वाचायचं सांगायचं त्या वेळामध्ये सांगितलं नाही, प्रार्थना करा म्हणून सांगण्याची वेळ होती त्या वेळामध्ये सांगितलं नाही, वचनामध्ये त्यांनी ऐकावं याबद्दलची त्यांना आज्ञा करावी, त्यांना सांगावं ती गोष्ट केली नाही, तर काय होईल? यथाकाळी पदरामध्ये पीक पडणार नाही. हालेलुया, हालेलुया. चांगलं पीक आपल्या पदरामध्ये पडावं यासाठी काय करावं लागेल? चांगलं करण्याचा आम्ही कंटाळा करू नये, चांगलं करत राहावं. कंटाळा येईल, कधी कधी निराश येईल, कधी कधी वाटेल की नको आता फार झालंय, नकोच. परंतु जर आम्ही परमेश्वर पित्याकडे पाहिलं तर तो परमेश्वर कदापि कंटाळा करत नाही, आमच्यासाठी चांगलंच करतो. आणखी एक वचन आम्हाला पाहायला मिळतं गणना 14 आणि 18 मध्ये की परमेश्वर मंद क्रोध परमेश्वर आहे. नंबर्स चॅप्टर 14 वर्स 18. परमेश्वर कसा आहे? मंद क्रोध आहे. आणि परमेश्वर मंद क्रोध असल्या कारणानेच परमेश्वराने त्याच्या लोकांचा समूळ नाश केला नाही. परमेश्वराला राग आला होता, बऱ्याच वेळेस राग आला. परमेश्वराने काय म्हणलं? या सर्व कुटील पिढीला मी काय करतो? समूळ नाश करून टाकतो. परंतु त्या वेळामध्ये एक पित्याचं हृदय असलेला मोशे परमेश्वराकडे विनंती करतो, परमेश्वरा असं करू नको की सर्व राष्ट्रातील लोक काय म्हणतील की तू यांचा समूळ नाश करण्यासाठी या लोकांना तू या रानावनामध्ये आणलंस आणि यांचा समूळ नाश केला. आणि त्या वेळामध्ये पुढारपण करणारा हा पित्याचे हृदय असलेला मोशे परमेश्वराकडे विनंती करतो आणि परमेश्वर त्यांच्यावरती आलेला क्रोध परमेश्वर शमून टाकतो. परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो पियानो, तो मंद क्रोध आहे. आम्ही जरी चुकतो, आम्ही जरी पियानो पाप करतो, जरी आमच्या जीवनामध्ये अपराध होतात तरी सुद्धा परमेश्वर आम्हाला काय करतो? क्षमा करतो. आता बदलेल, आता बदलेल, आता बदलेल, आता तरी सुधरेल. हालेलुया. तो पित्याचं हृदय असलेला परमेश्वर आहे. आणखी वचन आम्ही वाचूया विलाप 5 आणि वचन 7 मध्ये. विलाप गीत 5 आणि वचन 7. आमच्या पूर्वजांनी पाप केले ते नाहीसे झाले आहेत, आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगितो. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्हाला या वचनात जी स्पष्टता येते, पूर्वजांचे पाप काय झाले? काय झालेत? पूर्वजांचे पाप. परत एकदा वचन वाचूया. आमच्या पूर्वजांनी पाप केले ते नाहीसे झाले आहेत, आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगितो. ओके. आमच्या पूर्वजांनी पाप केले ते नाहीसे झाले आहेत. त्यांचे पाप काय झाले? नाहीसे झाले. आता त्या पापाचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो का? नाहीसे कसे झाले माहितीये? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. वी आर न्यू क्रिएशन इन जीसस क्राइस्ट. आम्ही नवी उत्पत्ती आहोत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि जर नवी उत्पत्ती आहोत तर आम्ही नवीन स्वभावाने, नवीन विचाराने, नवीन वृत्तीने, नवीन जीवनाने आम्ही जगणं गरजेचं आहे की जे जीवन
प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आम्हाला मिळालं आणि ज्या जीवनाच्या द्वारे तो आम्हाला प्रत्येकांना प्रोत्साहित करतो, तो आम्हाला प्रत्येकांना प्रियानो उत्साहित करतो की परमेश्वर आमच्यावरती ममता करणारा परमेश्वर आहे. आम्हाला प्रत्येकांना सामर्थ्याची कंबर तो आमची बांधतो, तो आम्हाला महाविजयशाली करतो, तो परमेश्वर आम्हाला नवी शक्ती देतो, तो परमेश्वर हिताच्या योजना आमच्यासाठी करतो की या प्रत्येक योजना आमच्यासाठी सफल होणार आहेत. हालेलुया. सो विश्वास करूया की पित्याचं हृदय आमच्यासाठी योग्य योजना करणार आहे. पिता की जो अनंत काळासाठी प्रियानो अंत नसलेल्या गोष्टी तो आमच्यासाठी करत असतो, की जो पिता नेहमी विश्वासू आहे, जो पिता मुक्तपणे प्रियानो आमच्या प्रत्येकांना प्रत्येक गोष्टी देणारा आहे, जो पिता त्यागयुक्त प्रेम करणारा पिता स्वर्गीय पिता आहे. त्या पित्याकडे आमचं लक्ष आम्ही लावूया, आमचं आत्मिक केंद्र आम्ही त्या परमेश्वर पित्याकडे लावूया की जो परमेश्वर त्याच्यावरती कायम विश्वास करत आमच्या जीवनामध्ये येणारे चढ उतार, आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट, निराशा, आपत्ती, विपत्ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आम्ही परमेश्वर पित्याकडे लक्ष करूया की जो पिता आम्हाला प्रत्येकांना सहायता करणार आहे, आम्हाला मदत करणार आहे, आमच्या कष्टातून, आमच्या सर्व चिंता काळजीतून तो आम्हाला बाहेर काढणार आहे. आम्ही किती कष्टामध्ये आहोत, आज आम्ही किती दुःखामध्ये आहोत, आज आम्ही किती निराशामध्ये आहोत, या प्रत्येक गोष्टीकडे त्या परमेश्वर पित्याचं लक्ष आहे. परमेश्वर आमच्यावरती ममता करतो, परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो, तो आम्हाला एकटं सोडणार नाही, तो आमच्या बरोबर कायम आहे. परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन.